नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रभाग क्रमांक 20 भाजपाचे राजू लांडगे यांचा दणदणीत विजय. निवडून आल्यावर पहिली प्रतिक्रिया. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. प्रभाग क्रमांक 20 मधून जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवून मताधिक्याने तुम्हाला विजय केलेला आहे. सामाजिक चळवळ असेल यामधून आपण सुरुवात केलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आपली? सर्वप्रथम मी आज या विजयाचे श्रेय राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याची शान आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व त्याचबरोबर आमदार आदरणीय अजितजी गोपछडे साहेब, नांदेडचे भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरनाथ राजूरकर साहेब व पक्षातील भारतीय जनता पार्टीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांना या ठिकाणी श्रेय देतो की त्यांनी एका चळवळीतील काम करणाऱ्या, सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून एका छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं रिफॉर्म दिला, तिकीट दिलं आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सिंबॉलवर आम्ही लढत असताना आम्हाला या जनतेनं भरभरून असं मतदान दिलं. सर्वच समाजातून या ठिकाणी भरून मतदान झाल्यामुळं आज मी त्या सर्व माझ्या मतदार माय मावल्यांचं, भावांचं, आई बहिणींचं आभार मानतो. आपण प्रचंड अशा मताधिकाने आम्हाला 5ही उमेदवारांना आपण निवडून दिलात, त्याबद्दल सिडको प्रभाग क्रमांक 20च्या जनतेला सुद्धा मी या विजयाचं श्रेय देतो. तुम्ही चळवळीतून आलात, तुम्हाला तुमच्या वॉर्डातल्या समस्या चांगल्या माहीत आहेत. आता प्राथमिकता म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही कुठल्या गोष्टीला सगळ्यात आधी प्राधान्य देऊन त्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या? सिडको मध्ये ज्या काही समस्या आहेत याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका होती, त्यामुळे विकास बरेचसे झालेले आहेत आणि कालच्या सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सिडको मध्ये बरेचसे रोड, मोठमोठे रोड वगैरे संपूर्ण झालेत. बाकी काही राहिलेले असलेले काही छोटे मोठे रोड असतील, स्वच्छताचं काही असेल, तर ह्या सर्व काही छोटे मोठे जे काही विकासापासून वंचित असलेले भाग आहेत ते आम्ही या ठिकाणी सुधारू अशी प्रयत्न करू वार्डामधले. प्रभाग क्रमांक 20 मधील मतदार राजांचं, माय माऊलींचं, भावांचं मी यासाठी आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलला, ज्यामध्ये आमचे पॅनल प्रमुख म्हणून या ठिकाणी प्रभाग 20चे संजय शिवाजीराव पाटील घोगरे यांना सुद्धा त्यांनी भरघोस असं प्रचंड लीडनं सर्वाधिक मतं मिळवणारे आमचे संजय पाटील घोगरे यांना, त्याचबरोबर आमची दुसरी बहीण सुवर्णा सतीश बसवते सर्वसाधारण महिलामधून आणि ओबीसी पुरुषामधून, जसं आम्ही आंबेडकर चळवळीमध्ये काम करू तसंच ओबीसी पुरुषामधून वैजनाथ देशमुख एक कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी समाजासाठी झटले, गोरगरिबांच्या कामासाठी झटले, ते वैजनाथ देशमुख. आमच्या दुसऱ्या मोठ्या बहिणी आदरणीय मंगलाताई गजानन देशमुख, माझी सभापती व माझी पत्नी तो निरंजना राजू लांडगे या 5ही जणांना विश्वास ठेवून सिडकोच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर ठेवला आणि आम्हाला सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप अभूतपूर्व अशा प्रचंड लीडनं सर्वांना आम्हाला 5-7 हजाराच्या वर आम्ही आहोत अशा सर्व उमेदवाराला आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी या सर्व मायबापांचं जाहीर आभार मानतो. यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं मी माझ्या सर्व नगरसेवक सहकार्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांना असा शब्द देतो की सिडकोच्या जनतेला कधी वाटणार नाही की आपण यांना निवडून दिल्याच्या नंतर चूक केली असं वाटणार नाही. आम्ही त्यांना कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही तुमच्या माध्यमातून मी माझ्या सर्व मतदार राजांना देतो.